भारताच्या राष्ट्रीय पक्षाचा मृत्यू झाला तर त्याच्या डेड बॉडीला तिरंग्यात गुंडाळलं जातं। ही गोष्ट ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं, पण यामागचं कारण काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे। मोर हा फक्त एक सुंदर पक्षी नाहीये, तर तो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। त्यामुळे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसार त्याला विशेष संरक्षण देण्यात आलंय। कायद्याच्या दृष्टीने मोराला खूप महत्त्वाच्या संरक्षित प्रजातींमध्ये गणलं जातं, त्यामुळे त्याच्या मृत्यूकडे सुद्धा सामान्य पक्षाप्रमाणे पाहिलं जात नाही। जेव्हा एखाद्या मोराचा मृत्यू होतो तेव्हा वन विभागाची टीम लगेच घटनास्थळी पोहोचते। त्यानंतर पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण पंचनामा केला जातो। मोराचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला की त्यामागे शिकार, विषबाधा किंवा इतर काही कारण आहे हे शोधण्यासाठी त्याचं पोस्टमार्टम सुद्धा केलं जातं, कारण मोराचे पंख आणि इतर अवयवांना ब्लॅक मार्केटमध्ये डिमांड असते। त्यामुळे मृत्यूनंतरही मोराचा कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी प्रशासन विशेष काळजी घेतं। अनेक ठिकाणी मोराच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक तिरंग्यात गुंडाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत। हा सन्मान त्याच्या राष्ट्रीय पक्षी या दर्जामुळे त्याला दिला जातो। मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिरंगा कधीही दफन केला जात नाही। अंत्यसंस्कार किंवा दफन करण्यापूर्वी तिरंगा पूर्ण आदराने काढून घेतला जातो आणि त्यानंतरच मोराला जमिनीत दफन केलं जातं। संपूर्ण प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडते। आता ही गोष्ट फक्त एका पक्षाबद्दल नाहीये, तर भारत आपल्या जैवविविधतेचा आणि निसर्गाचा किती आदर करतो याचं उदाहरण आहे। म्हणूनच राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या मृत्यूनंतरही त्याला सन्मान दिला जातो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।